हाय गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि आज आम्ही चाललो आहोत हेलाचं मस्त हेअरकट करणार आहोत आणि तिचं स्पा करायचं आहे, हेअरकट करायचं आहे. सो असं सगळं काही तिचं मेकओव्हर करायचं आहे, त्यासाठी आम्ही चाललो आहे. आणि इकडे आई, शारविन आणि मंजिरी आली होती माझ्याकडे, सो मी तिलाही घेऊन आम्ही चाललो आहे आता हेलाचा हेअरकट करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवेल काय प्रोसेस असते. 70 रुपये. ओके, तर चला बघूया आपण. तर मग परत द्या 70 रुपये. नाही बघू ना, रिक्षा मी वेळ लागणार आहे. बागेत नाही जायचं आम्हाला, तिथे हिचे हेअरकट करायचं, तिथे क्लिनिक. अरे सर ना बघा तसं. चला, अरे सर ना मला बसू दे शारविन, मी कुठं बसू बघ आता. हेला पण आणि सर चल घे त्याला मांडीवर, त्याला बसायचंय मोकळं. मी येऊन बसतो इथं खाली. टाकू ना, बसाल ती. अन्न कुठं बसतात. स्वतः हेलाला आम्ही हेअरकट करायला चाललोय. ये इथं मांडीवर हेला. हेला बघा कशी बस, मस्त बाहेरचा नजारा बघतीये है ना. हेला दिसतो बाहेरचा नजारा तुला. मस्त माझ्या मांडीवर बसून बाहेरचा नजारा चाललाय बघ. अशा प्रकारे एका व्यक्तीच्या हेअरकट साठी 1 2 3 4 5 आणि ही सावली गेला. आम्ही 6 जण आलो. 5 जण चालले तिला धरायला. चलो हेला हेला हेला, चला 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 चला. गुड गर्ल, गुड गर्ल. चल चल, काय नाही बाबा, चल. ऑलरेडी एक डॉग आहे, त्याचं हेअरकट आहे आणि त्याचं जे नेल्स वगैरे अजून बाकी बरंच काय काय राहिलं त्याचं. मग त्यासाठी आता आम्ही इथे तातवडे बाग आहे, त्या बागेमध्ये जातो, एक फेरफटका मारून येतो. म्हणजे शोनू पण खुश, सगळे खुश. म्हणजे आम्हाला कंटाळा पण नाही ना, कारण ऑलरेडी एक डॉग आहे त्याचं होतं आहे आणि एकाचं व्हायचं असं नाही. हां, त्याचे फक्त नेल्स करायचे राहिलेत. ते मोठेच का? हां, मोठ्याचे. थोडा मोठा डॉग आहे ना, मी तुम्हाला दाखवते तिथे गेल्यावर. आता चला आपण तातवडे बागेत जाऊया, बघूया. मी या बागेत नाही आली कधी. तू आली? मी पण नाही आली बाबा. तर चला.
बस बस काही नाही काय नाही. बस खाली खाली बस बस खाली बस सीट सीट. तर गाईज मला काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या म्हणून मी हा व्लॉग खरं तर बनवते आहे. काय ना बऱ्याचदा मी आईला विचारलं की घरी आहे ना हेला आहे ना खूप अशी ॲग्रेसिव्ह होते. तर जे ती हेअरकट तिचं आपण करायला जातो तेव्हा ती नाही होत का गाई किंवा नाही का कधी कधी काय होतं ना घरी म्हणजे तिचं कधी कधी होते ती कारण माहीत नाही का पण म्हणजे एक एक्सपिरियन्स आहे आमचा की काय झालं होतं लास्ट टाईम म्हणजे एक छोटीशी गोष्ट की ती तुमच्यावर शेअर करते. प्राण्यांनासुद्धा ना प्रेम हवं असतं आणि त्यांना एक सवय लागलेली असते. आता आमच्या घरामध्ये हेला जेव्हापासून आली तर ती आम्ही बाळासारखं ट्रीट करतो. म्हणजे आमच्या घरातलं छोटंसं बाळ किंवा काही असं असल्यासारखं आम्ही तिला ट्रीट करत राहिलं नाही. पण काही दिवसांपूर्वी असा किस्सा झाला की शार्विलच्या जन्माच्या वेळेस की शार्विल जेव्हा म्हणजे जन्मला होता तर तेव्हा 4 ते 5 दिवस आम्ही कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये होतो सगळे आणि ह्यालासोबत कोणी ना कोणी एकजण असायचा. तर तिला खूप माणसांची सवय आहे आणि म्हणजे घरामध्ये तिला आम्ही खूप असं लहान बाळासारखं असं ट्रीट करतो कारण काही काही ठिकाणी कसं करतात पाळीव प्राणी म्हटल्यावर त्याला बांधून ठेवणं किंवा म्हणजे नाही एका ठिकाणी वगैरे असं ठेवतात. तर तसं तिचं नाही आहे. आम्ही ती जास्त बाहेर म्हणजे बाकीच्या प्राण्यांमध्ये मिक्स होत नाही म्हणजे बाहेर जास्त जात नाही त्याच्यामुळे आम्ही तिला घरी असं ती मोकळीच असते. सो कसं आहे ना तिला ॲक्च्युली ती सवय लागली होती म्हणजे सगळ्या माणसांची सवय आहे तिला अजून. तर काय झालं जेव्हा शार्विल जन्मला तर तेव्हा 4 ते 5 दिवस आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये होतो. सो तिला ते कळलंच नाही की अचानकमध्ये काय झालं. तुला टुचू करायचं शमिका जाताना सांगून गेली की म्हणजे नाही का बाळाला घ्यायला चाललोय आम्ही दवाखान्यात चाललोय वगैरे. आम्ही सगळे आल्यावर तिला भेटायचो बोलायचो पण आम्हाला तिला तितका टाईम देता नाही आला. सो थोड्या दिवसानंतर जेव्हा 4 ते 5 दिवसानंतर शार्विल घरी आला तेव्हा ती अशी रिॲक्ट झाली ना की ती खूप शांत झाली. म्हणजे तिला असं वाटलं की काय झालं. तरीसुद्धा बाळ आल्यानंतर तिला दाखवलं गेलं की हे बघ बाळ आलं आहे. तरीसुद्धा आम्ही तिला बांधून ठेवलेलं नाही. तिला आम्ही असं मोकळं सोडत होतो. तर तिला एक सवय लागलेली आहे आणि तिला असं वाटलं की नाही का म्हणजे तिला खूप असं आम्ही ट्रीट म्हणजे बाळासारखं ट्रीट करायचो. सो जेव्हापासून शार्विल आला तर तिला असं म्हणजे थोडे दिवस असं वाटत होतं की माझ्याकडे कुणी बघत नाही आहे माझ्याकडे लक्ष झालं असेल नाही असं नाही झालं असेल थोडंफार. पण खरंच पहिलं बाळ आमचं म्हणजे आमच्या घरातलं म्हणजे आम्ही हेलाला बाळच समजतो. सो तिला असं फील झालं की जेव्हापासून शार्विल आला तर मला बघत नाही किंवा बाळाल्यापासून मग तिला दाखवलं गेलं की बाळ आहे. मग तेव्हापासून ती त्याच्याकडे जाणं येणं म्हणजे ती त्याला बघायला लागली. तो जेव्हा रात्रीचा म्हणजे नवीन तो जेव्हा लहान होता ना तर तेव्हा तो रात्रीचा रडायचा कधी कधी. तर ती त्याला म्हणजे सगळ्यांना आम्हाला ओढून सांगायची बाळ रडतंय त्याच्यापाशी जाऊन बघायची वगैरे आणि मग तिला अशी ती सवय लागली. सो नाही का मी आईला विचारलं जेव्हा तिचं हेअरकट वगैरे करायला जातं तेव्हा मग ती अशी रडत वगैरे किंवा ओरडत वगैरे नाही किंवा काय काय म्हणजे डॉग्स असे अग्रेसिव्ह होतात ना तर ती होत नाही का म्हणलं आई चिडत नाही का. तर आई म्हणली अगं नाही तिथं तिला खूप छान ट्रीट करतात आणि मी खरंच पर्सनली बघितलं जेव्हा हाऊस ऑफ पूजमध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा म्हणजे त्या ज्या मॅडम होत्या आणि सर इतके छान ट्रीट करत होते ना एकदम छान हाताळत होते तिला म्हणजे तिच्याशी बोलून वगैरे खूप छान तिला ट्रीट करत होते. सतत तिचं म्हणजे नाही का पप्पी घेणं तिला गोंजारणं आणि खरंच प्राण्यांना तेच खूप हवं असतं. प्राण्यांना आपल्याकडून म्हणजे कोणत्याच पैशा त्याची अपेक्षा नाही तर त्यांना फक्त जीव प्रेम लावणं तेच हवं असतं. आणि खरंच तिथं गेल्यानंतर मी खरंच अनुभवलं की आपल्या म्हणजे जगामध्ये खरंच असे बरेच लोक आहेत की जे माणसांना जसं प्रेम करतात तसंच प्राण्यांनासुद्धा प्रेम करतात. आणि मी ते तिथं अनुभवलं. खरंच ते ज्या मॅडम होत्या ते सर होते दोन्ही ते म्हणजे नाही का हेलाला इतके छान ट्रीट करत होते. तिच्याशी बोलणं म्हणजे नाही का सॉफ्टली तिला आता थांब आता तुझा पाय चालला आहे तर थांब आपण तुझ्या नेल्स कट करूया हेला तू छान दिसणार. मग आता अरे वा किती छान झालं हेला तुझं असं वगैरे बोलून ना तिला इतके छान ते ट्रीट करत होते. आणि मग ती जर चिडली ना म्हणजे चिडत तर नव्हतीच ॲक्च्युली ती खरं सांगायला. तुम्ही बघत असाल किती छान ती पण बसली आहे आणि मी कंटिन्यू तिला ऑब्झर्व करत होते. मी व्हिडिओ काढत होती माझ्याकडे बघत होती आणि खूप छान वाटलं
सो त्यामुळे मी हा व्लॉग घेतलेला आहे. आणि खरंच जर तुम्हाला कधी तुमच्या पेटला तुमचा म्हणजे डॉगसाठी आहे स्पेशली हे, जर तुम्हाला तुमच्या कुत्र्याचं केस वगैरे कापायचे असेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल की बाहेर कुठे किंवा घरी कापताना वगैरे कसं होतं की ते त्रास देतात वगैरे, तर तसं इथे अजिबात नाही. इतके छान आणि ह्याला खूप खुश झाली होती. त्यामुळे खरंच मी हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही जर कधी आलात तर नक्की इथे जा. कर्वेनगरमध्ये आहे. आपल्याला सोबत ओनर अदिती आहेत आणि बाकी सगळे आहेत, तर ते आपल्याला सगळे थोडीफार माहिती सांगतील. आता आपण थोडीफार माहिती घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण कळेल की कुठे काय हे शॉप आहे, जेणेकरून तुमचं जर पेट असेल तर तुम्ही इथे घेऊन येऊ शकता. आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही बघाल तर इथे पूर्ण इतकं सुंदर असं हेलाचे असताना केस बघाल तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये इथे भरपूर झाले होते. आणि ते दादानी पटकन सगळे काही क्लीन करून इतकं म्हणजे हायजीनिक सगळं व्यवस्थित आहे. तर त्याच्यासाठी मी हा ब्लॉग घेते, त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया. आता आपल्यासोबत आदिती ताई आहेत, त्या थोडीशी माहिती सांगतील. म्हणजे इथे दिवसाला किती पेट येतात? म्हणजे दिवसाला आम्ही साधारण 5 ते 6 डॉग्स करतो. एकच डॉग ॲट अ टाइम घेतो, शक्यतो ओव्हरलॅप होणार नाही असं बघतो आम्ही. आणि माझ्या स्टुडिओचं नाव हाऊस ऑफ पूच आहे. आम्ही इथे डॉग रिलेटेड सगळं करतो, हेअरकट, बाथ, हेअर कलर वगैरे एव्हरीथिंग. बेसिक्स तर आपण करतो, स्नेल क्लिपिंग, एव्हरीथिंग वगैरे. सो हे आमचं स्टुडिओ आहे. हा सुंदर असा स्टुडिओ आहे. इकडे दादा बसले बघू शकता. हे बघा किती क्लिनिंग खूप व्यवस्थित आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे काय आंघोळ वगैरे तुम्ही बात हां हे बघा. सो इकडे मस्त व्यवस्थित सगळं आहे. असे छानसे असे व्यवस्थित टॉवेल्स वगैरे लावून ठेवलेत. आणि म्हणजे फक्त डॉग्स आहेत का जर तुम्ही कॅट? अच्छा बरं. आणि जर एखादा जर खूप ॲग्रेसिव्ह वगैरे असेल तर तुम्ही मग कसं हँडल करता? आम्ही ट्राय करतो की त्याचं पहिले तर ट्रिगर्स काय आहेत बघायचे. म्हणजे काही काहींना असतं की चेहरा पकडायचा नाही, पुढच्या पायांना हात नाही लावायचे वगैरे. अच्छा. थोडंसं असेल तर थोडंसं मॅनेज करून आम्ही करतो. जर अगदीच न ऐकणार असेल तर आम्ही मग मजल लावतो, कारण मग त्याच्या पण सेफ्टीसाठी असतं, आमच्या तुमच्या पण अगदी बरोबर अगदी सो बरोबर. मग ते मजल लावूनच करतो. बट शक्यतो आधी ट्राय करतो की जमल्यास न मजल लावता, कारण एक्सपिरियन्स चांगला आला पाहिजे त्या डॉगला पण. अच्छा. आपला एक्झॅक्टली कुठे ॲड्रेस सांगा? कर्वेनगरमध्ये तातवडे उद्यान आहे, त्याच्या एक्झॅक्ट शेजारच्याच बिल्डिंगमध्ये आहे, शॉप नंबर 8. अच्छा. तर जर आपले सबस्क्रायबर असतील तर काही सूट द्याल की नाही? सबस्क्रायबर आले तर रेफरन्स दिला तर आपण नक्की अगदी नक्की. तुम्ही जर कधी आपला रेफरन्स सांगितला, संजीवनी ब्लॉग्स आपल्या चॅनलचं नाव आहे, मी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही सबस्क्राईब करा. आणि ताई किंवा दादा असतील कोणालाही सांगा की ते तुम्हाला नक्की डिस्काउंटमध्ये देतील. नक्की ना? येस. येस. ओके. थँक्यू.